प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमाच्या आरंभीच मी मंचावर उपस्थित मान्यवरांना आणि अधिकाऱ्यांना विनंती करते की ज्यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्या शिक्षणतज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून आपण अभिवादन करावं आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हीरक महोत्सवी वर्षात वाटचाल करणारा इतिहास अधिविभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नामवंत शिक्षणतज्ज्ञ, थोर इतिहासकार आणि राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिक्षणतज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून अभिवादन करून या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो आहोत. धन्यवाद. या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सर, अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी शिर्के सर, उपस्थित शाहू संशोधन केंद्राचे संचालक ज्येष्ठ इतिहास संशोधक आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सर, इतिहास विभागाचे प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील सर, विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, या व्याख्यानासाठी सभागृहात उपस्थित अनेक मान्यवर मंडळी, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी, आपल्या सगळ्यांचं या व्याख्यान कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या आरंभीच शाहू संशोधन केंद्राचे संचालक ज्येष्ठ इतिहासकार आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सरांना मी विनंती करते की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शिर्के साहेब, आजच्या कार्यक्रमाचे माननीय वक्ते आमचे मित्र डॉक्टर अरुण भोसले, इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, माझ्यासमोर बसलेले माझे प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी बंधू भगिनी, या ठिकाणी जी मुलं बसलेली आहेत, मुलं म्हणजे मुलीच जास्त दिसतात, यांना हे माहीत आहे की नाही मला माहीत नाही की या विद्यापीठाचं स्वप्न 500 वर्षापूर्वी एका पंजाबी विद्वानानं पाहिलेलं होतं, ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण डॉक्टर अरुण भोसले यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. ते डॉक्टर बाळकृष्ण हे मूळचे पंजाबचे. मी प्रास्ताविक करणार आहे, वेळ बराच झालेला आहे. प्रास्ताविकामध्ये मी फार वेळ घेणार नाही, कारण हा विषय माझ्या तसा आवडीचा, अभ्यासाचा आहे. जास्तीत जास्त वेळ मी डॉक्टर अरुण भोसलेंना देणार आहे. राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून ते आहे. हा एक मोठा विलक्षण असा योगायोग होता की राजर्षी शाहू महाराजांना असं वाटलं की राजाराम कॉलेज तुम्हाला ती चालवायला द्या, आणि म्हणून उत्तर प्रदेशातील संयुक्त राज्य, सध्याचा उत्तर प्रदेश, तिथल्या एका आर्य सभेच्या एका शाखेला राजाराम कॉलेज चालवायला द्यायचं ठरवलं. राजाराम हायस्कूल आणि राजाराम कॉलेज.
आणि त्या आर्य सभेचे लोक शिष्टमंडळ जे आलं त्याच्यामध्ये एक तरुण असे विद्वान प्राध्यापक होते जे नुकतेच लाहोरच्या दयानंद अँग्लो वैदिक युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएट झालेले होते, BA झालेले, आणि ते म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण. ते अजून डॉक्टर व्हायचे होते. आणि त्याच वेळेला राजर्षी शाहू छत्रपतींनी डॉक्टर बाळकृष्णांना विनंती केली की तुम्ही आमच्या राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून या. पण डॉक्टर बाळकृष्णांना PhD करायची होती म्हणून ते लंडनला गेले. 2-4 वर्षांनी परत जेव्हा आले तेव्हा ते रुजू होणार. 6 मेला महाराज गेले आणि 12 का 15 मेला डॉक्टर बाळकृष्ण प्राचार्य म्हणून रुजू झाले. मिशन म्हणून काय असतं, माणसाच्या आयुष्यामध्ये मिशन जर त्या माणसानं केलं तर त्याच्या हयातीमध्ये नसेल तर त्याच्या नंतर सुद्धा काही वर्षांनी ते पूर्ण होतं. कारण त्या मिशनमध्ये एवढं स्पिरिट भरलेलं असतं. डॉक्टर बाळकृष्णाने आयुष्यामध्ये 2 गोष्टीचं मिशन केलेलं होतं. एक म्हणजे त्यांना असं वाटलं की ही शिवाजी महाराजांची गादी या ठिकाणी आहे, हा महाराष्ट्र आहे आणि स्वतंत्र गादी आहे. अजून त्यावेळेला स्वतंत्र होत कारण सातारा खालसा झालेला होता. अशा या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ, शिवाजी युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी ही त्या एकट्या माणसाची कल्पना. ही जेव्हा राजाराम छत्रपतीला त्यांनी सांगितली त्यावेळेला त्यांनी उचलून धरली. राजश्री शाहू छत्रपती नव्हते, परंतु शाहू छत्रपतींची सगळी शैक्षणिक धोरणं राजाराम महाराजांनी चालवली. डॉक्टर बाळकृष्णांनी मागणी करावी आणि राजाराम छत्रपतींनी ती पूर्ण करावी अशा प्रकारचा एक योग त्यावेळेला आलेला होता. आणि म्हणूनच राजाराम कॉलेज बरोबर, राजाराम कॉलेज हे ग्रॅज्युएशन पर्यंत झालं. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू झाले. 170 विद्यार्थी होते ज्यावेळेला डॉक्टर बाळकृष्णजी एवढ्या रुजू झाले त्यावेळेला. आणि ज्या वेळेला ते हे झाले, निधन झालं, त्यावेळेला जवळजवळ 1000 विद्यार्थी आणि MSc, MA, PhD महाराष्ट्रामधलं नंबर 3चं हे केंद्र बनलेलं होतं. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की हे महाराष्ट्रातलं जे 3 नंबरची केंद्र आहेत, 3 मुंबई असेल, पुणे असेल आणि कोल्हापूर, तर इथं युनिव्हर्सिटी झाली पाहिजे. आणि ती सुद्धा बनारस हिंदू विद्यापीठाप्रमाणे किंवा अलीगड विद्यापीठाप्रमाणे असे आदर्श झाले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जे चित्र रेखाटलं युनिव्हर्सिटीचं, ती मुलांना तुमच्या लक्षात येईल. आज ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत ते ठिकाण त्यांनी 500 वर्षापूर्वी निश्चित केलेलं आहे. 500 वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठ पुणा बेंगलोर रोडच्या दोन्ही बाजूला उभं राहील. त्याच्या शेजारीच राजाराम कॉलेज असेल, त्याच्या शेजारीच टेक्निकल हायस्कूल असेल. पहा सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, कितीतरी गोष्टी त्यांनी आणखी बरीचशीच कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स या ठिकाणी असेल, असं चित्र त्यांनी रंगवलेलं होतं. आणि आपल्या
दरवर्षीच्या प्रत्येक गॅदरिंगमध्ये, स्नेहसंमेलनामध्ये डॉक्टर बाळकृष्ण ही मागणी स्टेजवर प्रत्येक वेळेला करत असत. आणि कितीतरी वर्षांनी हे मिशन सक्सेसफुल झालं आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलं. त्यांचे 2 विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई. मी तर असं म्हणेन की ते जे स्पिरिट होतं, ते स्पिरिट त्यांच्या रूपानं काम करत होतं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं. पण मला असं वाटलं की आजच्या घडीला आपण डॉक्टर बाळकृष्णांना विसरलेलो आहोत. तेव्हा आमचा जो स्वातंत्र्याचा, आपल्या शिवाजी विद्यापीठाचा स्वातंत्र्य हे झालं ना, हीरक महोत्सव आहे, त्याच्या अगोदरचा सुवर्ण महोत्सव झाला. त्यावेळेला आम्ही ठरवलं शाहू संशोधन केंद्रानं की डॉक्टर बाळकृष्णांचं शिवचरित्र आपण प्रकाशित करायचं. आणि हीरक महोत्सवाच्या वेळेला आम्ही ठरवलं की हे शिवचरित्र मराठीमध्ये आणायचं. शाहू संशोधन केंद्रानं दोन्ही गोष्टी पार पाडल्या. हेतू हा की आजच्या पिढीला डॉक्टर बाळकृष्ण कळावे. डॉक्टर बाळकृष्णांचं दुसरं मिशन होतं म्हणजे शिवचरित्र. हे शिवचरित्र आम्ही इंग्रजीमध्ये छापलंय 4 खंडामध्ये. जवळजवळ 3 ते 4 वर्ष सातत्यानं प्रयत्न करून आम्ही हे 4ही खंड मराठीत आणले. महान शिवाजी म्हणून हे विद्यार्थ्यांनी अवश्य वाचावे. या शिवचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टर बाळकृष्ण यासाठी 15 वर्ष राबलेले. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, हे शिवचरित्र हे फॉरेन लँग्वेजेसवर साधन ग्रंथावर म्हणजे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्लिश या भाषेमध्ये असणाऱ्या साधन ग्रंथावर, साधनांच्यावर आधारित आहे. इंग्रजीचे संदर्भ अनेक वेळेला येऊन गेलेले होते, अनेकांनी वापरलेले होते. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑफ शिवाजी वगैरे. पण डच रेकॉर्डला कोणीही हात लावलेला नव्हता. डॉक्टर बाळकृष्णांनी हे वगैरे ठिकाणी संपर्क साधून हे सगळं शिवाजी महाराजांच्या वरचं डच रेकॉर्ड त्यांनी आणलं इंग्रजीमध्ये आपल्या ग्रंथामध्ये. पोर्तुगीज साधनांची तीच अवस्था होती, तीही आलेली नव्हती. फ्रेंच साधनांची तीच अवस्था होती. आणि अशा प्रकारे या फॉरेन लँग्वेजेसमध्ये, विदेशी भाषामध्ये तत्कालीन साधन ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जे जे संदर्भ आलेले होते ते सर्व संदर्भ आपल्याला या डॉक्टर बाळकृष्णांच्या शिवाजीमध्ये, शिवाजी दी ग्रेट या त्यांच्या शिवचरित्रामध्ये पाहावयास मिळतात. मला खात्री आहे की शिवाजी विद्यापीठाने गेले 10 वर्षामध्ये, शाहू संशोधन केंद्रानं गेली 10 वर्षामध्ये डॉक्टर बाळकृष्णांची स्मृती जागवण्याचा जो एक प्रयत्न केलेला आहे तो बराचसा यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं. यासाठी गेली 10-15 वर्षामध्ये जे जे व्हाईस चान्सलर झाले, होऊन गेले आणि आता विद्यमान आहेत, या सगळ्यांनी मला अतिशय आस्थापूर्वक अशी मदत केलेली आहे. ही मदत डॉक्टर बाळकृष्णासाठी केलेली आहे, लक्षात घ्या. मी फक्त निमित्त मात्र होतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून मागच्या महान शिवाजीच्या
प्रकाशन समारंभामध्ये मी अशा प्रकारची एक इच्छा प्रकट केली होती की दरवर्षी डॉक्टर साहेबांचं स्मरण व्हावं, आजच्या पिढीतल्या मुलांना डॉक्टर कोण होते हे समजावं. शिवाजी विद्यापीठ हे त्यांचं स्वप्न होतं आणि असा जो ज्याला आपण द्रष्टा म्हणतो, असा द्रष्टा प्राध्यापक, द्रष्टा विद्वान या मुलाला लाभलेला होता. आणखीन एक गोष्ट छोटीशी सांगतो आणि थांबतो, आणि ती म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण पंजाबचे, पण त्यांनी स्वतःला मराठा समजलं. मी मराठा आहे असं म्हणायचे. राष्ट्रीय एकात्मतेचं इतकं चांगलं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर नाही आहे की पंजाबचा एक विद्वान स्वतःला महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्राच्या मातीशी आपली नाळ जोडून महाराष्ट्राच्या मातीशी इमान स्वतःच जोडतो आणि तो म्हणतो की मी महाराष्ट्राचा आहे. शिवाजी रणजित सिंह इतकाच मला प्रिय आहे. मला असं वाटतं की हा देश एक आहे, एकात्मता आहे देशामध्ये. त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण आहेत. खूप बोलता येण्यासारखं आहे, मी फारसं बोलत नाही. आजचे महानेवे वक्ते जे आहेत, विशेषतः मुलांच्यासाठी मी सांगतो की अभ्यासपूर्ण वक्तव्य कसं असतं त्याचा एक उत्कृष्ट नमुना आज तुम्हाला पाहावयास मिळेल आणि ऐकावयास मिळेल अशी अपेक्षा करू मी. जय महाराज. धन्यवाद सर. आपल्या प्रास्ताविकाच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्राच्या ज्ञानव्यवहारात प्राचार्य बाळकृष्ण यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे आपण सांगितलं. धन्यवाद. यानंतर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर डी.टी. शिर्के सरांना विनंती करते की आपण आजचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सरांचं स्वागत करावं. आजचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सर यांचं माननीय अध्यक्षांच्या हस्ते स्वागत होतं. धन्यवाद सर. आजचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सर हे विद्यापीठाला या सभागृहाला परिचित आहेतच, पण नुकतेच नवीन प्रवेश झालेले काही विद्यार्थी या सभागृहात आहेत. त्यांच्यासाठी 1 ते 2 मिनिटात मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सर हे आपल्याच विद्यापीठाच्या इतिहास विभागात विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्य करून निवृत्त झाले आहेत. विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राचे माजी संचालक, विद्यापीठाचे गुणवंत शिक्षक, महाराष्ट्र शासनाचे गुणवंत शिक्षक अशा पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, एक चिकित्सक अभ्यास या विषयावर सरांनी PhD संशोधन केलं आहे. ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप मिळवून इंग्लंडमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या दुर्मिळ अभिलेखांवरही सरांनी महत्त्वपूर्ण असं संशोधन केलं आहे. आपल्या विद्यापीठाच्या छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या स्थापनेत सरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे माजी अध्यक्षही आहेत. आधुनिक भारत, मराठ्यांचा इतिहास, भारतीय संस्थाने हे सरांच्या आवडीचे अभ्यास विषय. दक्षिण महाराष्ट्र, राजकीय चळवळी व नेतृत्व, राष्ट्रीय चळवळी, फ्रीडम मुवमेंट इन प्रिन्सली स्टेट्स ऑफ महाराष्ट्र हे सरांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. आजही विविध उपक्रमांच्या निमित्तानं डॉक्टर भोसले सर विद्यापीठात आपला सहभाग नोंदवतच आहेत. अशा ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सरांना मी विनंती करते की आपण आपली मांडणी करावी. प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण स्मृती व्याख्यानमालेच्या या सभेचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर शिर्के सर, शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे संचालक, ज्येष्ठ इतिहासकार आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार, इतिहास विभाग प्रमुख माझे मित्र डॉक्टर अवनीश पाटील, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारी मान्यवर ज्येष्ठ प्राध्यापक मंडळी, प्राध्यापक लोहार, प्राध्यापक राजेंद्र पाटील, प्राध्यापक रणजीत शिंदे, प्राध्यापक नंदकुमार मोरे, त्याचप्रमाणे
पवार कुटुंबीय आणि उपस्थित आपण सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचं स्वप्न ज्यांनी जनमानसामध्ये पेरलं, सतत त्याचा ध्यास घेतला, त्या स्वर्गीय डॉक्टर बाळकृष्णांच्या स्मृती जागवण्यासाठी म्हणून शिवाजी विद्यापीठाने यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या हीरक महोत्सवी वर्षाचा एक उपक्रम म्हणून या व्याख्यानमालेचा शुभारंभ केलेला आहे. हा अतिशय उचित असा उपक्रम आहे. हा उपक्रम सुरू केल्याबद्दल मी माननीय कुलगुरू आणि त्यांचे सर्व सहकारी यांना इतिहास अभ्यासकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. या नव्याने सुरू झालेल्या व्याख्यानमालेचं पहिलंच पुष्प गुंफण्यात येतं. निमित्ताने मला पाचारण करण्यात आलं, हा मी माझा मोठा बहुमान समजतो आणि विद्यापीठाने या प्रसंगी मला सन्मानित केलं एक प्रकारे. त्यासाठीही मी माननीय कुलगुरू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आजच्या प्रास्ताविकामध्ये माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी डॉक्टर बाळकृष्ण कोण होते याची एक स्थूल रूपरेखा आपल्या पुढे सादर केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाळकृष्ण कोण होते याबद्दल आता श्रोतृवृंद अगदीच काही अनभिज्ञ आहे असं मी मानत नाही. पण बाळकृष्णांनी या कोल्हापूरच्या 18 वर्षाच्या वास्तव्यामध्ये इथल्या सार्वजनिक जीवनाला उपकृत करून ठेवलं. अनेक प्रकारे त्यांनी योगदान दिलं. पण या डॉक्टर बाळकृष्णांच्या स्मृतीच्या खुणा कुठं दिसतात का? ज्या राजाराम कॉलेजचे ते 18 वर्ष प्राचार्य होते, त्या राजाराम कॉलेजच्या ग्रंथालयाला डॉक्टर बाळकृष्ण ग्रंथालय असं नाव आहे. अन्यत्र काही कुठे बाळकृष्णांच्या खाणाखुणा मला तर आढळलेल्या नाहीये. पण याबद्दल मी काही फार खंत व्यक्त करत नाही. मी माझ्या विद्यार्थी दशेपासून एक वचन वाचत आलेलो आहे, हे टीचर शॅल बी रिमेंबर्ड ओनली थ्रू हिज रायटिंग्स आफ्टर ही इज गॉन. तेव्हा शिक्षकाची स्मृती ही त्यांनी केलेलं लेखन हीच असते. आणि शिक्षकाचं कोणी स्मारक उभारावं, त्याचे पुतळे उभारावेत अशी अजिबात अपेक्षा धरू नये. शिक्षकांनी आपलं स्मारक आपणच तयार करायचं असतं लेखनाद्वारे. हा फार चांगला संदेश आहे. त्यामुळे डॉक्टर बाळकृष्ण हे काही विस्मृतीमध्ये गेलेले नाहीये. डॉक्टर बाळकृष्णांचं निधन होऊन जवळजवळ 80 वर्षापेक्षा अधिक वर्ष लोटलेली आहेत. तरी देखील बाळकृष्ण हे आपल्याला अपरिचित वाटत नाही. बाळकृष्णांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यापैकी त्यांचा ग्रंथराज मॅग्नम ओपस 4 खंडामध्ये विस्तारलेला शिवाजी द ग्रेट हा खंड सुपरिचित आहे, सर्वांना ठाऊक आहे. एकदा डॉक्टर बाळकृष्ण यांच्या संबंधी थोडा अधिक अभ्यास करण्याचं आव्हान आमच्या पुढे तयार झालं होतं. माझ्या MPhilच्या 2 विद्यार्थ्यांनी असे विषय निवडलेले होते की त्यामुळे मला
त्यांच्याबरोबर याही विषयाचा अभ्यास करावा लागला. एका विद्यार्थ्याचा एम.फिल प्रबंधाचा विषय असा होता की एज्युकेशनल डेव्हलपमेंट इन कोल्हापूर स्टेट अंडर छत्रपती राजाराम, आणि एका विद्यार्थिनीचा विषय होता की आर्य समाज इन कोल्हापूर. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने या कालखंडाचा मलाही अभ्यास करावा लागला, कारण आपल्या रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असतात. संशोधन मार्गदर्शक कितीही विद्वान असला तरी तो सर्वज्ञ असू शकत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांबरोबर संशोधन मार्गदर्शकांनी सुद्धा थोडाफार त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारचे संस्कार ज्या पिढीवरती झाले त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. आणि त्यामुळे डॉक्टर बाळकृष्ण कोण होते? एका विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की डॉक्टर बाळकृष्ण प्रसिद्ध होते वगैरे सगळं कळलं आम्हाला. ते इतिहास संशोधक होते, इतिहासकार होते, शिक्षण तज्ञ होते, लेखक होते, अत्यंत प्रभावी वक्ते होते, ते तत्वचिंतक होते आणि आर्य समाजिस्ट पण होते. पण त्यांचं आडनाव काय होतं? तर डॉक्टर बाळकृष्णांचं आडनाव होरा असं होतं. आता हा शोध आम्हाला कसा लागला? आमच्या विभागामध्ये PhD करणारे एक विद्यार्थी बऱ्याच जणांना आपल्याला ठाऊक आहे, सर्जेराव देशमुख अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत. त्यांचे वडील रामराव आनंदराव घारगे देशमुख निमसोडचे हे राजाराम कॉलेजमध्ये डॉक्टर बाळकृष्णांचे विद्यार्थी, आणि ते राजाराम कॉलेजचे रेसलिंग चॅम्पियन होते. त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये राजाराम कॉलेजला कुस्तीचं गोल्ड मेडल मिळवून दिलेलं होतं आणि राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांनी पदकाची कमाई केलेली होती. पण या उदयोन्मुख पैलवानाला दुधाचा रतीब आणि खुराक याचा खर्च परवडत नव्हता. हे डॉक्टर बाळकृष्णांना जेव्हा कळालं तेव्हा डॉक्टर बाळकृष्णांनी त्या खर्चाची जबाबदारी स्वतः उचलली. तेव्हा मला सर्जेराव देशमुखांनी त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितलं की डॉक्टर बाळकृष्णांचं आडनाव फॅमिली नेम हे होरा असतं, बाळकृष्ण होरा. डॉक्टर बाळकृष्ण हे अत्यंत व्यासंगी असे विद्वान होते. त्यांच्या व्यासंगाच्या कक्षेमध्ये अनेक विषय होते. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र अशा अनेक विषयांचा त्यांनी व्यासंग केलेला होता. आणि ते बहुभाषिक देखील होते. त्यांना हिंदी, उर्दू, फारसी त्याचबरोबर त्यांची स्थानिक भाषा मुलतानी आणि पाश्चात्य भाषांमध्ये इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज इतक्या भाषांचं चांगलं ज्ञान होतं. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठी पण शिकून घेतलेलं होतं. डॉक्टर बाळकृष्ण यांचं पूर्वायुष्य हे बरंच खडतर गेलं. 1882 सालचा पश्चिम पंजाब मधल्या मुलतान शहरामध्ये त्यांचा जन्म झाला. एका क्षत्रिय शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले बाळकृष्ण त्यांच्या कुटुंबाचा जो उपाध्याय होता त्याने त्यांची पत्रिका काढली आणि त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की हा मुलगा तुमच्या मुळावर आलेला आहे आणि या मुलामुळे तुमच्या जीवावर संकट येईल आणि तुमच्या कुटुंबाचा ऱ्हास होईल. त्या आईबापांनी त्या मुलाचं तोंडही न बघता त्याला एका गरीब मुसलमान शेतकऱ्याच्याकडे सोपवलं. 3 वर्ष त्यांचं तिथे पालन झालं. नंतर या आजोळी जा, मामाकडे जा, थोरल्या भावाकडे जा असं करत टक्के टोणपे खात, कधी शाळेत जा, शाळा बुडव
मग आपण काय व्हावं, तर त्यांना असं वाटत होतं की आपण पटवेगार व्हावं, टेलर व्हावं चांगला, किंवा रंगारी व्हावं. पण पुढे त्यांच्या मोठ्या बंधूच्या लक्षात आलं की हा मुलगा चांगला आहे, याला शिक्षणाची संधी आपण दिली पाहिजे. आणि ते जेव्हा आपल्या भावाला लाहोरला घेऊन आले तेव्हा त्यांची शिक्षणाची गाडी रुळावर आली. व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षेमध्ये 8,000 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा पहिला नंबर आला. त्यानंतर दयानंद अँग्लो स्कूल या हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. आणि नंतर मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक पदकं प्राप्त झाली. तेव्हा लाहोरच्या DAV कॉलेजमध्ये, दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जेव्हा शिक्षणाची त्यांची गाडी रुळावर आली तेव्हाच त्यांच्यामधल्या उपजत गुणांनाही वाव मिळू लागला. त्यांचं वक्तृत्व, त्यांच्यातले नेतृत्व गुण हे प्रकर्षाने पुढे येऊ लागले. आर्य समाजाची आर्य कुमार सभा नावाची जी तरुणांना संघटित करणारी विंग होती त्याचे ते नेते झाले. त्या काळामध्ये ते बरीच भडक भाषणं करत असावीत असं वाटतं, कारण पंजाबामध्ये हिंदू मुस्लिम दंगे वरचेवर होत असत. आणि ही अशी एकदा स्फोटक परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मुलतानमधल्या त्यांच्या गावातल्याच ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की बाबा तू आता हे गाव सोडून जा, तू जर इथं राहिलास तर इथं दंगा भडकण्याची शक्यता आहे. DAV कॉलेजचे तेव्हा प्राचार्य होते लाला हंसराज. हेही आर्य समाजाचे एक नेते होते. डॉक्टर बाळकृष्णांनी इतिहास, अर्थशास्त्र आणि रसायनशास्त्र ह्या 3 विषयांची पदवीसाठी निवड केली आणि उत्तम प्रकारे त्यांनी लाहोर विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यांना पदव्युत्तर अभ्यास पण करायचा होता. त्यांच्या DAV कॉलेजमध्ये ती सुविधा नव्हती. ती सुविधा लाहोरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये होती. तेव्हा त्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. लाहोरचं शासकीय महाविद्यालय हे आपल्या मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज सारखंच विख्यात महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाळकृष्ण शिकले. नंतर काही वर्षांनी याच महाविद्यालयामधून डॉक्टर मनमोहन सिंग पण शिकलेले आहेत. अशी अतिशय हुशार विद्यार्थ्यांची एक परंपरा त्या महाविद्यालयाने निर्माण केलेली आहे. डॉक्टर बाळकृष्ण, लाला हंसराज वगैरे हे आर्य समाजिस्ट होते. हा आर्य समाज आणि त्या आर्य समाजिस्ट असणं याचा काय अर्थ आहे, तर आपल्याला सगळ्याला ठाऊक आहे की 19वे शतक हे भारताच्या इतिहासामधलं धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचं शतक होतं. वेगवेगळ्या प्रांतामध्ये असे सुधारणा संप्रदाय निर्माण झाले. याचा प्रारंभ बंगालमध्ये डॉक्टर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना करून केला. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. तसाच आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला. वयाच्या 14व्या वर्षी वेदाध्ययन पूर्ण केलेले दयानंद सरस्वती यांनी 12 वर्ष सत्य, परमेश्वराचं सत्य स्वरूप जाणून घेण्यासाठी भटकंती केली आणि मथुरेला एका अंध साधूचं शिष्यत्व पत्करून तिने संन्यास घेतला. तेव्हा त्या साधूंनी त्यांना दयानंद सरस्वती असं नाव दिलं. दयानंद सरस्वतींनी 1875 साली मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. या आर्य समाजाचं त्यांचं जे तत्वज्ञान होतं ते सत्यार्थ प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेलं आहे. ते थोडक्यात तत्वज्ञान असं होतं की वेद हे सर्व मानवी ज्ञानाचा खरा स्रोत आहे. वेद अपौरुषेय आहे. वेदकालीन समाज रचना हिंदुस्थान मधली ही अतिशय विशुद्ध होती, निर्दोष होती. वेदकालामध्ये हिंदू समाजात जातीभेद नव्हते, जाती प्रथा नव्हती. जाती या जन्मावरून नाही तर कर्मावरून ठराव्यात असं दयानंद सरस्वतींचं म्हणणं होतं.
दयानंद सरस्वतींना जातीभेद, अस्पृश्यता, मूर्तीपूजा या गोष्टी मान्य नव्हता, त्याला त्यांचा विरोध होता. त्याचबरोबर बालविवाहालाही त्यांचा विरोध होता आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांचा पाठिंबा होता. अशा प्रकारचं सुधारणावादी तत्वज्ञान घेऊन दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची 1875 साली मुंबईमध्ये स्थापना केली. 2 वर्षानंतर लाहोरला आर्य समाजाची शाखा सुरू झाली आणि मग मुंबई बाजूला गेलं आणि लाहोर हेच आर्य समाजाचं मुख्यालय झालं. आता आपल्याला असं स्वाभाविकपणे वाटेल की डॉक्टर बाळकृष्ण आणि दयानंद सरस्वती यांची भेट झाली होती का? दयानंद सरस्वतींच्या विचारसरणीचा बाळकृष्णांवरती प्रभाव पडला होता का? तर तसं नाही झालं. 1882 ला बाळकृष्णांचा जन्म आहे, 1883 ला दयानंद सरस्वतींचं निधन झालेलं आहे. दयानंद सरस्वतीसारखा एवढा संन्यस्त वृत्तीचा माणूस, जो समाजाची पुनर्रचना करण्यासाठी ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली, तो आर्य समाज केवळ पंजाब पुरता मर्यादित राहिला नाही. त्या आर्य समाजाची एक मोठी लोकचळवळ होऊन सगळा उत्तर भारत आर्य समाजाने व्यापला. त्या संस्थापक दयानंद सरस्वती यांना विष घालून मारण्यात, ते अजमेरच्या महाराजांना भेटायला गेलेले होते. तिथं महाराजांबद्दलच्या काही तक्रारी त्यांच्या कानावरती आल्या की महाराजांची एक मुसलमान रखेली आहे आणि तिच्या तंत्रानं महाराज कारभार चालवतात. तेव्हा दयानंद सरस्वतींनी महाराजांची कान उघाडणी केली आणि तुम्ही त्या बाईला ताबडतोब हाकलून द्या, अशा प्रकारची त्यांना सूचना केली. ही बाई दरवाजाच्या पाठीमागमध्ये सगळं संभाषण ऐकत होती. तिला दयानंद सरस्वतींचा राग आला, त्या भोजनामध्ये त्यांनी विष घातलं आणि दयानंद सरस्वतींचं निधन झालं. कोणताही एखादा संप्रदाय, एखादी चळवळ, एखादी संस्था जेव्हा त्याचा संस्थापकच निधन पावतो, त्यानंतर त्याच्यात जी स्थिती होती तीच आर्य समाजाची पण झाली. थोडा काळ त्यांच्यामध्ये ऐक्य राहिलं. स्वामी दयानंद सरस्वतींचे 3 प्रमुख शिष्य होते. त्याच्यामध्ये लाला लजपतराय, लाला हंसराज आणि लाला मुन्शीराम म्हणजे श्रद्धानंद, हे 3 जण. पण पुढे या तिघांच्या मध्ये मतभेद व्हायला लागले. लाला लजपतराय यांनी त्यांच्या अनुयायासह राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं आणि स्वराज्य के प्यास स्वराज्य से नहीं बुझाई जा सकती अशा प्रकारची घोषणा करत त्यांनी जहाल राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. लाहोरच्या DAV कॉलेजचे प्राचार्य लाला हंसराज यांनी बहुजन समाज शिक्षित करण्यासाठी शिक्षण प्रसाराचं कार्य आपण अविरतपणे चालू ठेवलं पाहिजे आणि तीच स्वामीजींना खरी श्रद्धांजली ठरेल या श्रद्धेने त्यांनी DAV मुव्हमेंट ही जोरकस पुढे चालवली. लाला मुन्शीराम उर्फ स्वामी श्रद्धानंद यांना असं वाटत होतं की प्राचीन भारतीय संस्कृती, वैदिक वाङ्मय, त्या काळामधली समाज जीवन पद्धती याचं पुनरुज्जीवन करायचं तर आपण गुरुकुल पद्धतीचा अवलंब केला पाहिजे आणि ह्या गुरुकुलांची संख्या वाढवली पाहिजे. असे हे 3 संप्रदाय निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाळकृष्ण MA उत्तीर्ण झाले लाहोरच्या शासकीय महाविद्यालयातून. तेव्हा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की आपण कोणता पंथ निवडायचा. त्यांच्या पुढे अनेक ऑफर्स होत्या, शासकीय सेवेची ऑफर होती. किशनगडच्या महाराजांचे खाजगी सचिव हे पद त्यांना ऑफर करण्यात आलेलं होतं. एवढंच नाही तर DAV कॉलेज लाहोरचं त्याचे प्राचार्य लाला हंसराज यांनी त्यांना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून या अशी पण ऑफर दिली होती. पण लाहोरच्या कॉलेजचा अभ्यासक्रम हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ठरवलेला अभ्यासक्रम आहे आणि तो शिकवण्याने, अवलंबण्याने या देशाचं सामाजिक जीवन
हे पुनर्गठित होणार नाही, त्याच्यात सुधारणा जी अपेक्षित आहे ती व्हायची नाही असं त्यांना वाटल्यावरून त्यांनी कांगडी इथे असणारं स्वामी लाला मुन्शीराम यांच्या गुरुकुलामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथं त्यांनी 10 वर्ष अध्यापन केलं. या अध्यापनाचे विषय प्राचीन भारताचा इतिहास, वैदिक संस्कृती, वेदवाङ्मय, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र आणि 1 वर्ष त्यांना ॲग्रिकल्चर सायन्स हा सुद्धा विषय शिकवावा लागला, तोही त्यांनी शिकवला. असं 10 वर्ष त्यांनी गुरुकुल मध्ये कांगडीला अध्यापनाचं काम केलं. आणि याच कालावधीमध्ये माननीय जयसिंगराव पवार सरांनी जी आठवण सांगितली त्याप्रमाणे कोल्हापूरला राजर्षी शाहू छत्रपतींनी राजाराम कॉलेज आणि राजाराम हायस्कूल हे उत्तर प्रदेशमधल्या आर्य प्रतिनिधी सभेकडे सोपवण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि त्या अनुषंगानं महाराज जेव्हा दिल्लीला काही कामासाठी गेले होते तेव्हा त्यांना भेटायला आर्य समाजाचं शिष्टमंडळ आलं. आणि त्या शिष्टमंडळाची जी चर्चा झाली ते सरांनी त्याचा गोष्वाला सांगितलेला आहे. डॉक्टर बाळकृष्णांनी आपलं व्यक्तिमत्व, संभाषण चातुर्य आणि प्रभावी मांडणी यामुळे शाहू छत्रपतींना आपलंसं केलेलं होतं. डॉक्टर बाळकृष्णाने PhD पदवी संपादन करण्यासाठी विलायतेला जाण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याप्रमाणे 1919 मध्ये ते इंग्लंडला रवाना झाले. केवळ PhD मिळवणं एवढाच त्यांचा उद्देश होता का? तर PhD मिळवणं हे तर उद्देश होताच, पण त्याशिवाय महायुद्ध नुकतंच संपलेलं होतं. युरोपातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेल्या होत्या, समाज जीवन विस्कळीत झालेलं होतं. तेव्हा युरोपमध्ये पुनर्रचनेचं जे काम सुरू झालेलं आहे त्याचा बारकाईनं आपण अभ्यास करावा आणि त्यामधून राष्ट्रीय पुनरुत्थानाचे काही धडे आपल्याला घेता येतील का त्याचाही अभ्यास करावा असं त्यांच्या मनामध्ये होतं. डॉक्टर बाळकृष्णांनी लंडन विश्वविद्यालयाच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला, कारण त्यांचा अभ्यास विषय हा अर्थशास्त्राशी संबंधित होता. कमर्शियल रिलेशन्स बिटवीन इंडिया अँड इंग्लंड 1601 ते 1757 हाच काळ त्यांनी का निवडला? 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती आणि 1757ला प्लासीची लढाई झाली. ब्रिटिशांच्या राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा ज्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश हे फक्त व्यापार, विशुद्ध व्यापार करत होते, त्या काळात इंग्लंड आणि भारत यांचे संबंध कसे होते याचा त्यांना अभ्यास करायचा होता. तो अभ्यास त्यांनी अतिशय बारकाईने केला. तेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे डायरेक्टर विख्यात विद्वान WH बेवरीज होते आणि तिथे कॉमर्सचे प्राध्यापक A.J. सार्जंट. या दोघांनी डॉक्टर बाळकृष्णांच्या प्रबंधावरती जो रिमार्क दिलेला आहे त्यावरून डॉक्टर बाळकृष्ण हे कोणत्याही विचारसरणीच्या किंवा भावनेच्या आहारी जाऊन संशोधन करणारे संशोधक नाहीत, तर ते सायंटिफिक मेथड ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च वापरणारे संशोधक आहे. इंग्लंडमध्ये लॉर्ड ॲक्टन यांनी सायंटिफिक मेथड ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च पहिल्यांदा रूढ केली आणि लॉर्ड ॲक्टनचे विद्यार्थी प्रोफेसर G.P. गुच यांनी त्याचा प्रसार केला आणि ती जी लाईन होती ती लाईन डॉक्टर बाळकृष्णाने आपल्या संशोधनासाठी स्वीकारली
डॉक्टर बाळकृष्ण जेव्हा संशोधन करत होते त्या काळामध्ये ते इंग्लंडमध्ये पण भाषणं करत होते. काही चर्चमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावरती प्राचीन भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, वेदकाल, वैदिक वाङ्मय अशा विषयांवरती त्यांची व्याख्यान होत असत. अशा कार्यक्रमामध्ये काही वेळा वादाचे पण प्रसंग उद्भवले. लंडन पासून हेज नावाचं एक जवळ शहर आहे, तिथे इंडियन मजलिस ऑफ स्टुडंट्स यांची एक परिषद झाली. या परिषदेच्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. यामध्ये मौलाना मोहम्मद अली, जे अली बंधू पुढे गांधीजींच्या राजकारणात फार प्रसिद्ध झाले, ते मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली त्यातले थोरले मौलाना मोहम्मद अली. या मौलाना मोहम्मद अलीने भाषण केलं आणि दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया मधल्या मुस्लिमांचं एकत्रीकरण करून एक पॅन इस्लामिक स्टेट तयार करण्याची त्यांनी मांडणी केली. आणि या मांडणीच्या जोशामध्ये ते असंही म्हणाले की इस्लामचा प्रसार करण्यासाठी मुसलमानांनी काही हिंसाचार वगैरे केलेला नाही. इथं त्याच समेत डॉक्टर बाळकृष्णांनी त्यांना विरोध केला आणि इस्लामचा प्रसार कसा झाला, त्याच्यामध्ये हिंसाचार कसा घडला, एका हातात कुऱ्हाड आणि एका हातात तलवार हा घेऊन हा प्रभाव कसा वाढवला हे प्रमाण त्यांनी दाखवलं. वाद वाढायला लागला तेव्हा सरोजिनी नायडूंनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि दोघांनाही सांगितले की तुम्ही खाजगीत बसा आणि चर्चा करून वाद संपवा. म्हणजे त्या वादाला सार्वजनिक स्वरूप येऊ नये इतकी दक्षता घेण्यात आलेली होती. यथावकाश डॉक्टर बाळकृष्ण यांचं संशोधन संपलं, त्यांना PhD मिळाली. PhDच्या प्रबंधाचं पुढं काय झालं? बरेच प्रबंध त्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या कपाटात ओळखात पडलेले असतात. बाळकृष्णांचं संशोधन अतिशय मौलिक असल्यामुळे अल्प काळामध्येच त्याचा ग्रंथ प्रकाशित झाला आणि तोही रुटलेज अँड सन्स सारख्या प्रख्यात प्रकाशन संस्थेने तो ग्रंथ प्रकाशित केला. आणि तो प्रकाशित झाल्यानंतर ते पुस्तक एवढं लोकप्रिय झालं की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी आपल्या टेक्स्टबुकच्या यादीमध्ये बाळकृष्णांच्या या पुस्तकाचा समावेश केला. बाळकृष्ण भारतामध्ये परत आले. त्यांना फेब्रुवारी 1921 मध्ये PhD मिळाली आणि त्यानंतर ते भारतात परत आले. तेव्हा राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल हे आर्य प्रतिनिधी सभेकडे गेलेलं होतं. आर्य समाजाने राजाराम कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून नेपाळ सिंग यांची नियुक्ती केलेली होती. या नेपाळ सिंगची IES इम्पिरियल एज्युकेशनल सर्व्हिसेस मध्ये निवड झाल्यामुळे त्यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला आणि प्राचार्यपद तेव्हा रिक्त झालेलं होतं. हे 22 साल 6 मेला राजर्षी शाहू छत्रपतींचं निधन झालं. आर्य प्रतिनिधी सभेने राजाराम कॉलेजच्या रिक्त प्राचार्यपदी डॉक्टर बाळकृष्णांची नेमणूक केली आणि त्यांनी 15 मे 1922 रोजी राजाराम कॉलेजच्या प्राचार्यपदाची सूत्र स्वीकारली. डॉक्टर बाळकृष्ण यांना उणपुरं 58 वर्षाचंच आयुष्य लाभलं. म्हणजे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांना दम्याचा विकार होता आणि त्या व्याधीने त्यांचा बळी अकाली घेतला. या 58 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यापैकी त्यांची 40 वर्ष ही पंजाबात व्यतीत झाली. ते जेव्हा MA झाले तेव्हा त्यांचं वय 30 वर्ष होतं. त्यानंतर त्यांनी कांगडीच्या गुरुकुलमध्ये अध्यापनाचं काम केलं. PhDची 3 वर्षाचं संशोधनाचा काम आणि कोल्हापूरला ते आले. कोल्हापूरला ह्या 18 वर्षामध्ये डॉक्टर बाळकृष्णांनी जी कामगिरी बजावली
ती कामगिरी निसंशय प्रशंसनीय अशी आहे. मी यापैकी फक्त 3 अंगांना स्पर्श करणार आहे. डॉक्टर बाळकृष्णांचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे बहुआयामी होतं, प्रचंड होतं. एका व्याख्यानामध्ये त्यांच्या सर्व कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा घेणं सुद्धा शक्य नाही आहे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये जेवढं माझा अभ्यास झालेला आहे तेवढ्यापुरतं मी माझं विवेचन मर्यादित ठेवणार आहे. मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल मुंबई इलाख्यामध्ये कोल्हापूर हे तिसरं महत्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित झालं. यामध्ये डॉक्टर बाळकृष्णांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. डॉक्टर बाळकृष्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये राजाराम कॉलेजला वैभव प्राप्त करून दिलं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये राजाराम कॉलेज हे मुंबई इलाख्यामधलं एक नामवंत ख्यातकीर्त असं महाविद्यालय बनलं. बाळकृष्णाने प्राचार्य पदाची सूत्र जेव्हा हाती घेतली तेव्हा राजाराम कॉलेजची विद्यार्थी संख्या जेमतेम 170 होती. बराच काळ राजाराम कॉलेज फक्त इंटरमिजिएट पर्यंत, इंटर पर्यंतचेच वर्ग असणारं कॉलेज होतं. बाळकृष्ण प्राचार्य झाले त्या 22 साली राजाराम कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ऑनर्सची सुविधा करण्यात आली. बाळकृष्ण 1923 सालापासून मुंबई विद्यापीठाचे फेलो झालेले. मुंबई विद्यापीठामध्ये त्यांचं चांगलं वजन होतं. राजाराम कॉलेजमध्ये एका पाठोपाठ एक अनेक विषयाचे ऑनर्सचे कोर्सेस त्यांनी सुरू केले. राजाराम कॉलेजला विज्ञान शाखा सुरू करण्यात आली आणि त्याचबरोबर राजाराम कॉलेजमध्ये MA MSc चे वर्ग सुरू करण्यात आले. यामुळं कॉलेजचा सर्वांगीण विकास होऊ लागला. महाविद्यालयाचा लौकिक सर्वदूर फैलावला. 1931 साली राजाराम कॉलेजचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. 1880 सालची राजाराम कॉलेजची स्थापना. आम्ही फार अभिमानानं सांगतो की तुमच्या फर्ग्युसन कॉलेजच्या अगोदर 5 वर्ष राजाराम कॉलेजची स्थापना झाली. राजाराम कॉलेजचा सुवर्ण महोत्सव 31 साली झाला. तेव्हाच राजाराम कॉलेजचं स्टँडिंग काय होतं किंवा नॅकच्या भाषेत तर त्याला काय अक्रेडिटेशन होतं, तर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने तत्कालीन मुंबई इलाख्यामध्ये राजाराम कॉलेज 7व्या स्थानी होतं आणि गुणवत्तेच्या दृष्टीने, अकॅडमिक रेकॉर्डच्या दृष्टीने मुंबई इलाख्यामध्ये पहिल्या 3 मध्ये राजाराम कॉलेजचा समावेश होता. हे राजाराम कॉलेजला जे वैभव प्राप्त झालं ते डॉक्टर बाळकृष्णांच्या चतुरस्त्र नेतृत्वामुळं, त्यांच्या दूरदृष्टीमुळं प्राप्त झालं. बाळकृष्णाने कोल्हापूर हे मुंबई इलाख्यामधलं महत्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने 1933 साली कोल्हापूरला विधी महाविद्यालय, लॉ कॉलेज सुरू केलं. या लॉ कॉलेजला सायक्स लॉ कॉलेज असं नाव देण्यात आलं. कोण होते सायक्स? सर फ्रेडरिक सायक्स हे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. 1928 ते 1933 अशी 5 वर्ष त्यांचा कार्यकाल होता. सर फ्रेडरिक सायक्स आणि राजाराम महाराज यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते
आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूरच्या आधुनिकीकरणासाठी म्हणून जे जे उपक्रम महाराजांनी हाती घ्यायचं ठरवलं त्याला सर फ्रेडरिक साईट्स यांचं पूर्ण पाठिंबा राहील. तेव्हा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून राजाराम महाराजांनी या कॉलेजला साईट्स लॉ कॉलेज असं नाव दिलं आणि स्टेशनला लागून असणारी जी वसाहत आहे त्याला साईट्स एक्सटेन्शन असंही नाव देण्यात आलं. त्याच्यानंतरच्या वर्षी बीटी कॉलेजची स्थापना झाली, टीचर्स ट्रेनिंग कॉलेज. शिक्षणाचा विस्तार होत होता. काही काळ कोल्हापूर संस्थांनी डॉक्टर बाळकृष्णांना सेकंडरी स्कूल इन्स्पेक्टर म्हणून नेमलेलं होतं आणि कोल्हापूर संस्थांमध्ये माध्यमिक शाळांचा विकास व्हावा, त्यांची संख्या वाढावी या दृष्टीने प्रयत्न चाललेले होते. यात अडचण येत होती ते प्रशिक्षित शिक्षक मिळत नव्हते. तेव्हा टीचर्स ट्रेनिंग कॉलेज काढावं असं बाळकृष्णांनी मनात घेतलं. तेव्हा टीचर्स ट्रेनिंग कॉलेज आणि कोल्हापूरला ही कल्पना सुद्धा सहन होण्यासाठी नव्हती. कारण तत्कालीन मुंबई इलाख्यामध्ये फक्त एकच टीचर्स ट्रेनिंग कॉलेज होतं आणि ते मुंबईला होतं. पुण्यात सुद्धा नव्हतं दुसरं टीचर्स ट्रेनिंग कॉलेज कोल्हापूरला झालं. डॉक्टर बाळकृष्णांच्या प्रयत्नामुळे झालं. 1935च्या सुमारास डॉक्टर बाळकृष्णांच्या दिव्य दृष्टीला कोल्हापूरमध्ये स्थापन होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचं धूसर चित्र दिसू लागलं. शिवाजी विश्वविद्यालय कोल्हापूरमध्ये स्थापन व्हावं असा ध्यास डॉक्टर बाळकृष्णांनी घेतला. आता ते 1935 सालापासूनच का झाली सुरू चळवळ, काय तेव्हाची परिस्थिती होती, सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे तेव्हा खाजगी विद्यापीठ देशात स्थापन झालेली होती. म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी झालेली होती. 1917 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. 1916 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केलेली होती. संस्थानिकांनी स्वतःची विद्यापीठ स्थापन करण्याची पण सुरुवात झालेली होती. म्हैसूरच्या ओडियार राजांनी म्हैसूर युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली होती. हैदराबादच्या निजामांनी उस्मानिया युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली होती. आणि अशा या वातावरणामध्ये मुंबई विद्यापीठाचं विभाजन करावं अशा प्रकारचा विचार पुढे आला. 1857 साली स्थापन झालेलं मुंबई विद्यापीठाचं कार्यक्षेत्र केवढं मोठं होतं त्या काळात, कराची पासून कारवार पर्यंत. जसे व्याप वाढत चालले तसे या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र विभाजन करावं अशी मागणी पुढे येऊ लागली आणि ती 4 विद्यापीठं व्हावी. सिंध प्रांतासाठी वेगळं कराचीला, गुजराती भाषिक लोकांसाठी अहमदाबाद, कन्नड भाषिकांसाठी धारवाड आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक जिल्ह्यांसाठी एक वेगळं विद्यापीठ. फक्त ते कुठं कधी हे गुलदस्त्यात. त्यातच 1932 साली तुमचं मराठी साहित्य संमेलन इथं झालं आणि या मराठी साहित्य संमेलनामध्ये ठराव झाला की मराठी भाषिक प्रदेशासाठी जे विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ स्थापन व्हायचं आहे त्याच्याबद्दल विचारविनिमय करून शिफारशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचं अध्यक्षपद सांगलीच्या राणीसाहेब सरस्वती देवी यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्यामध्ये कोल्हापूरचे 2 प्रतिनिधी होते आणि आय थिंक की याला रिॲक्शन म्हणून कोल्हापूरला छत्रपती शिवाजी विश्वविद्यालयाची स्थापना झाली पाहिजे असा विचार पुढे आला आणि 1935 सालापासून डॉक्टर बाळकृष्णांनी राजाराम कॉलेजच्या प्रत्येक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये त्याचा पुनरुच्चार केला. डॉक्टर बाळकृष्णांनी ह्याची जी मांडणी केली त्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ नव्हता.
ते कुठल्या इझमच्या आहारी गेले होते किंवा वादात कुणाची बाजू घेत होते असं नाही. ती त्यांची प्रामाणिक भावना होती. त्यांनी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विद्यापीठ कुठं उभारलं जावं हा भूभाग पण सांगितला की राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला त्यांच्या हिशोबाने तेव्हा 150 एकर काहीतरी जमीन हे होता अंदाज होता. आणि त्यामध्ये राजाराम कॉलेजच्या दोन्ही शाखा आर्ट्स आणि सायन्स, ओब्रायन टेक्निकल स्कूल, शेतीशाळा, त्यानंतर पुढे वेटरनरी कॉलेज आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्यात यावं. त्याचबरोबर कमर्शियल इन्स्टिट्यूट, फाईन आर्ट्स इन्स्टिट्यूट, शारीरिक शिक्षण आणि मल्लविद्याचं कॉलेज आणि लष्करी शिक्षण देणारं कॉलेज, इतक्या शाखा तिथे उभारल्या जाव्यात आणि या सर्व महाविद्यालयांची वसतिगृह ही एकत्र असावी. म्हणजे छत्रपती शिवाजी विश्वविद्यालय हे बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयासारखं शोभून दिसेल, उठून दिसेल, अशी डॉक्टर बाळकृष्णांची कल्पना होती. पण काय आहे की मानवी स्वप्नांना अपूर्णतेचा शाप असतो. स्वप्न क्वचित सत्यात उतरतात, पण जी झोपेत पडतात ती स्वप्न विरून जातात. पण जी स्वप्न झोपेतून खडबडून जागे करतात ती स्वप्न मात्र सत्यात उतरतात. बाळकृष्णांना पडलेलं हे जे स्वप्न होतं हे काही दिवा स्वप्न नव्हतं, हे खरं होतं, तळमळीतून निर्माण झालेलं होतं. पण डेव्हलपमेंट पुढे अशा झाल्या की 37 साली सिंध प्रांत मुंबई इलाख्यातून वेगळा झाला. पुढे यथावकाश त्यांचे कराचीला विद्यापीठ झालं. महायुद्ध सुरू झाल्यामुळे विद्यापीठ निर्मिती, मुंबई विद्यापीठाची विभागणीकरण हा विषय मागे पडला. देश स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली मुंबई विद्यापीठाच्या विभाजनावर शिक्कामोर्तब झाला. गुजरातमध्ये अहमदाबाद, कर्नाटकमध्ये धारवाड आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी 3 विद्यापीठांची निर्मिती करण्याचा निर्णय प्रधानमंत्री बाळगंगाधर खेर यांनी घेतला, कारण ते स्वतः शिक्षण मंत्री. आता हाही निर्णय फार सुखासुखी झाला असेल असं मला काही वाटत नाही, कारण तेव्हा जे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन डॉक्टर पावटे होते त्यांचं आत्मवृत्त प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये त्याने उल्लेख केला की पुणे विद्यापीठाचा पहिला कुलगुरू निवडीच्या बाबतीत प्रधानमंत्री आणि डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्यात मतभेद झालेले होते. डॉक्टर M.R. जयकरना करायचं कुलगुरू की रँगलर रघु परांजपेंना कुलगुरू करायचा असा तेव्हाचा तो विषय होता. डॉक्टर बाळकृष्णने कोल्हापूरचं शैक्षणिक केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने इथे आर्य समाजामार्फत चालवल्या जाणाऱ्या ज्या शिक्षण संस्था होत्या या शिक्षण संस्थांचं पण बळकटीकरण केलं आणि मुंबई इलाख्यामध्ये कोल्हापूर हे विविधांगी शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित झालं. या शैक्षणिक केंद्राला उठाव येण्याचं आणखी एक कारण म्हणजे शाहू छत्रपतींच्या काळामध्ये इथं जी विद्यार्थी वसतिगृह निर्माण झालेली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना इथं आश्रयस्थान होतं आणि तोही एक घटक त्यातला महत्वाचा ठरला. डॉक्टर बाळकृष्ण यांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची चळवळ विकसित करण्यासाठी काय काम केलं याचाही आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. शाहू छत्रपतींच्या काळातच कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन झालेली होती. आर्य समाज जातीभेद मानत नाही, आर्य समाज अस्पृश्यता पाळत नाही. आर्य समाज हा सर्व
जातीतल्या विद्यार्थ्यांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे असं मानतो. या विचारसरणीमुळे शाहू छत्रपती प्रभावित झाले आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाजाच्या कामाला राजाश्रय दिला. शाहू छत्रपतींनी दिलेल्या राजाश्रयामुळं कोल्हापुरात आर्य समाज हा अधिक सक्रिय झाला. आर्य समाज काय काम करत होता? आर्य समाजाची कोल्हापूरमधली मंडळी ही समाज प्रबोधनाचं काम करतो. धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, शिक्षण प्रसार, हिंदी भाषेचा प्रसार अशा प्रकारची कामं हे करतात. कोल्हापूरमध्ये आर्य समाज गुरुकुल, कर्नल वुडहाऊस अनाथालय, DAV स्कूल आणि स्वामी श्रद्धानंद मराठी शाळा या शाखा त्यांच्या होत्या. डॉक्टर बाळकृष्ण राजाराम कॉलेजचे प्राचार्य आल्यानंतर कोल्हापूरच्या आर्य समाजाचं प्रमुख पद त्यांच्याकडे झालं आणि त्यांनी या सर्व शाखा सशक्त व्हाव्यात, विकसित व्हाव्यात या दृष्टीनं प्रयत्न केले. खरं म्हणजे शाहू महाराजांनी आर्य समाजाच्या सर्व शाखांना योग्य ती शक्ती दिलेली होती. त्यांचं गुरुकुल, त्यांचं अनाथालय, त्यांची DAV शाळा, मराठी शाळा यांना सर्व प्रकारचं अनुदान शाहू महाराजांनी मंजूर केलेलं होतं. आणि त्यामुळे बाळकृष्णांच्या उत्साही नेतृत्वाने आर्य समाजाच्या कामामध्ये एक नवा जोम निर्माण झाला. त्यांचं इथे जे DAV स्कूल होतं ते जेमतेम 5वी पर्यंत होतं. 1928-29 साली डॉक्टर बाळकृष्णांनी ते पूर्ण विकसित अशी माध्यमिक शाळा त्याचं रूपांतर केलं आणि त्यालाच शाहू दयानंद विद्यालय हे नाव दिलं. हे मोफत विद्यालय होतं. यामध्ये 300 विद्यार्थी मोफत शिक्षण घेत होते. त्यांना इंग्रजी शिकवलं जात होतं, त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार होता आणि त्याचबरोबर त्यांना हिंदीचं पण शिक्षण दिलं जात होतं. गुरुकुल, अनाथाश्रम, अनाथालय आणि शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्या बाबतीत कोणताही पक्षपात केला जात नसेल. हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीच्या विद्यार्थ्यांना तिथे मुक्त प्रवेश मिळत असे. डॉक्टर बाळकृष्ण त्यातल्या अस्पृश्य जातीतल्या विद्यार्थ्यांना वेदाध्ययन करता येतं का याची विशेष काळजी घेत असत. त्यांच्यावरती ते अधिक माया करत असत. डॉक्टर बाळकृष्णांचं एक लक्षात आलं की कोल्हापूरमध्ये आर्य समाजाचं काम विस्तारच चाललेलं आहे, पण आर्य समाजाला स्वतःची जागा नाही. कुठल्या तरी शिक्षण संस्थेच्याच एखाद्या क्लासरूम मध्ये त्यांच्या बैठका होत असत. तेव्हा डॉक्टर बाळकृष्णांनी शाहू छत्रपती राजाराम महाराजांकडून लक्ष्मीपुरीमध्ये एक जागा मिळवली आणि तिथे स्वामी श्रद्धानंद हॉल आहे त्याची तिथे त्या इमारतीची उभारणी केली. त्याच सुमारास लाला मुन्शीराम मूर्त स्वामी श्रद्धानंद यांचा हरिद्वारला खून झाला आणि त्यांच्या स्मृती चिरंतन करण्यासाठी त्याला स्वामी श्रद्धानंद स्मृती हॉल असं नाव देण्यात आलं. आणि त्याच परिसरामध्ये आर्यभानू प्रेस आर्य समाजाने काढली. तिथे एक वसतिगृहासारखं छोटस एक इमारत बांधली
त्याला आर्यभवन असं नाव द्यायचं होतं. पण ही इमारत तयार झाली आणि अल्पावधीमध्ये डॉक्टर बाळकृष्णांचं निधन झाल्यामुळे त्याला बाळकृष्ण भवन असं नाव देण्यात आलं. राजाराम महाराजांच्या मदतीतून आर्य समाजाची एक इमारत तयार झालेली होती. त्याला श्री राजाराम आर्याश्रम असं नाव देऊन आर्य समाजाचं कोल्हापूरमध्ये एक चांगलं संकुल डॉक्टर बाळकृष्णांच्या नेतृत्वाखाली तयार झालं. डॉक्टर बाळकृष्णांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इथे शुद्धी चळवळ केली. म्हणजे ज्या समाजातल्या दुर्बल घटकातील लोकांना धाकधपटशा दाखवून अन्य धर्मामध्ये धर्मांतरित करण्यात आलेलं होतं, त्यापैकी ज्यांना परत हिंदू धर्मामध्ये यायचं असेल त्यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याची त्यांनी मोठी चळवळ उभारली. आणि यामधून एकूण 5 जिल्ह्यात बाळकृष्णांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि बेळगाव या जिल्ह्यामध्ये 5,000 लोकांना शुद्धी करून घेऊन हिंदू धर्मामध्ये परत घेण्यात आलं. यामध्ये सगळ्यात मोठं केंद्र हेरले या ठिकाणी होतं. या हेरलेमध्ये मोठ्या संख्येने लोक पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रविष्ट झाले. पण त्यांच्यावरती हल्ला होईल, त्यांना धाकधपटशा दाखवली जाईल अशी भीती होती. तेव्हा बाळकृष्णांनी राजाराम महाराजांच्या कानावर या गोष्टी घालून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसाहत निर्माण केली. त्याला संरक्षण पुरवलं. त्या लोकांच्या शिक्षणानुसार व्हावं म्हणून रात्रशाळा सुरू केली. डॉक्टर बाळकृष्णांनी कॉलेजचं आपलं काम, स्वतःचा व्यासंग, संशोधन, लेखन यामधून वेळ काढून सुद्धा आर्य समाजाच्या कामाला प्राधान्य दिलं. त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. 1-2 वेळा तर अशा आल्या की आर्य समाजाच्या कामासंबंधीची एक बैठक चालू होती. तेव्हा त्यांच्या हातात एक टेलिग्राम पडला की त्यांच्या आईचं निधन झालेलं. ती बैठक संपेपर्यंत बाळकृष्णांनी तो टेलिग्राम तसा ठेवून दिला. कामकाज संपल्यानंतर त्यांनी बाबा माझ्या आईचं निधन झाल्याचा टेलिग्राम मला असं संबंधित सर्व उपस्थितांना सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. हेरल्याला क्षात्र जगद्गुरू बेलाडीकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुद्धी कार्यक्रमाची एक सभा होणार होती. बाळकृष्ण तेव्हा आजारी होते. त्यांना 103 टेम्परेचर होतं. पण अशाही स्थितीमध्ये मनाचा हिया करून ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तिथं त्यांनी भाषणही केलं. त्यांचं भाषण चालू असताना जोराचा पाऊस सुरू झाला. त्या पावसात ते भिजले. त्यामुळे त्यांना नंतर 2.5-3 महिने अंथरुणाला खेळून राहावं लागलं. पण आर्य समाजाच्या कामावरती त्यांची निष्ठा एवढी अभेद्य होती. कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाळकृष्णांनी बजावलेल्या कामगिरीमधलं आणखी एक महत्वाचं क्षेत्र ज्याचा मी फक्त निर्देश करेन, कारण त्या विषयावरती बोलण्याला मला काही फार अधिकार नाही. डॉक्टर बाळकृष्णांनी लिहिलेलं शिवचरित्र. डॉक्टर बाळकृष्णांनी शिवाजी द ग्रेट हा आपला ग्रंथराज 4 खंडामध्ये मांडलेला आहे. त्याचा पहिला खंड 1932 साली आला आणि शेवटचा 4थ्या खंडाचं काम पूर्ण झालं 1940 साली. आणि त्यानंतर काही दिवसातच त्या खंडाची मला वाटतं इंडेक्स सूची पण तयार व्हायची होती. कच्ची हस्तलिखित झालेली होती. बाळकृष्णांच्यावरती काळाने झडप घातली आणि त्यांचा जीवनग्रंथ तिथं संपला. बाळकृष्णांनी लिहिलेलं शिवचरित्र याचं वेगळेपण काय आहे? शिवचरित्र अगोदर कोणी लिहिलेलं नव्हतं. ग्रँडअपचं हिस्ट्री ऑफ द मराठाच होतं. सर जदुनाथ सरकारचं शिवाजी अँड हिज टाइम्स पहिली आवृत्ती 1920 साली निघालेली होती. त्याचबरोबर डॉक्टर S.N. सेन जे पुढे नॅशनल आर्काइव्हचे डायरेक्टर झाले, त्यांचं इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी
हे ग्रंथ प्रकाशित झालेले होते. रॉलिन्सनचं रेकॉर्ड्स ऑन मराठा हिस्ट्री हाही ग्रंथ आलेला होता. पण काय आहे की एका विषयावर अनेकांनी संशोधन करावं का करू नये हा विषय आमच्या विभागामार्फत कोर्टात गेलेला होता एका, आणि कोर्टाने त्याच्यावरती असा निर्णय दिलेला होता की एका विषयावर एका वेळी 2 किंवा अधिक संशोधक संशोधन करू शकतील. कारण इतिहास संशोधनाचा गाभा काय आहे तर त्याचा अन्वयार्थ तुम्ही कसा लावता, इंटरप्रिटेशन. जर अभ्यासाचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल तर तुमचं इंटरप्रिटेशन वेगळं होणारच. तेव्हा या एकाच विषयावरती अनेकांना हे संशोधन करता येतं. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाळकृष्णांची संशोधनाची जी शिस्त होती ती इंग्लंडमध्ये ॲक्टन स्कूलमध्ये तयार झालेली होती. लॉर्ड ॲक्टन, प्रोफेसर जी.पी. गुच यांनी जो सायंटिफिक रिसर्च इन हिस्ट्री हा जो ट्रेंड डेव्हलप केलेला होता त्याच्यामधून बाळकृष्ण तयार झालेले होते. आणि दुसरी अशी गोष्ट की इतिहासाचं विश्लेषण करणारे जे वेगवेगळे दृष्टिकोन होते ज्याच्यामध्ये इम्पिरियलिस्ट अप्रोच होता, त्याच्या बरोबर विरोधी त्याचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून नॅशनलिस्ट अप्रोच ऑफ हिस्ट्री रायटिंग पुढे आला. आणि या नॅशनलिस्ट अप्रोच मधून डॉक्टर बाळकृष्णांनी ऐतिहासिक सत्याशी उच्च प्रकारचं इमान राखून शिवचरित्र लेखनाचा प्रारंभ केला. बाळकृष्ण पंजाबात जन्मले, वयाची 40 वर्ष त्यांनी तिथं घालवली. पण ते कोल्हापूरला आले. महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्राची शौर्य परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य, त्याचं नाविन्य याच्या प्रेमात ते पडले. ते आर्य समाजाच्या गुरुकुलामध्ये असताना प्रखर राष्ट्रनिष्ठेचे संस्कार त्यांच्यावरती झालेले होते. पण महाराष्ट्रात शिवाजीच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हिंदवी स्वराज्य हा मध्ययुगामधल्या प्रखर राष्ट्रभक्तीचा आविष्कार आहे, हे प्रतीक आहे, अशी बाळकृष्णांची धारणा झाली होती. आणि त्या भूमिकेमधून त्यांनी शिवचरित्र लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. म्हणजे खाजगी घराण्यांची दप्तरं बघणं, कोल्हापूर, पुणे, मुंबई, पॉंडिचेरी, गोवा, मद्रासचं मॅकेंजी दप्तर, इंग्लंडमध्ये इंडिया ऑफिस लायब्ररी, आणखी काही दप्तरखाने. पण सगळ्यात महत्वाचं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नेदरलँड्स, हॉलंड आणि बटेविया या ठिकाणी असणारं डच रेकॉर्ड, त्याच्यात फार चांगला अभ्यास आमच्या प्रोफेसर लोहारांचा आहे. पुढे जेव्हा त्यांचं भाषण होईल तेव्हा ते अधिक चिकित्सा त्याची करतील. डॉक्टर बाळकृष्ण हे पहिले संशोधक की ज्यांनी शिवचरित्राच्या अभ्यासासाठी डचांच्या डाग रजिस्टरचा वापर पहिल्यांदा केला. आणि ही विस्तृत मांडणी करण्यामध्ये त्यांची भूमिका अशी होती की शिवचरित्रामध्ये आतापर्यंत झालेली जी मांडणी आहे त्या मांडणीचा पडताळा घेता यावा यासाठी समकालीन ओरिजिनल सोर्सेस हे बाळकृष्णांच्या शिवचरित्रांनी मांडण्यात आले. काही वेळा असं होतं की ऐतिहासिक घटनेचं वर्णन येतं पण त्याची कालनिश्चिती करता येत नाही. ती कालनिश्चिती करण्यासाठी सुद्धा बाळकृष्णांनी लिहिलेलं शिवचरित्र हे उपयुक्त आहे. आणि हे बाळकृष्णांनी लिहिलेल्या शिवचरित्रामधून एवढं संदर्भ साहित्य संशोधकांना उपलब्ध झालेलं आहे. शिवाजी आणि शिवकाल याच्यामधल्या छोट्या मोठ्या विषयावरती अन्य कोणाला जर संशोधन करायचं झालं तर त्यांना हे बाळकृष्णांचे खंड, जवळजवळ 1630 पृष्ठांचा विस्तार आहे या 4 खंडांचा.
याचा उपयोग होणार आहे. डॉक्टर बाळकृष्णांचे पट्टशिष्य म्हणजे डॉक्टर आप्पासाहेब पवार. तर पवार साहेबांनी जो लेख लिहिलेला बाळकृष्णांच्या निधनानंतर, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की डॉक्टर साहेबांनी लिहिलेलं हे शिवचरित्र रूढ अर्थाने शिवचरित्र नाही. तो एक संदर्भ ग्रंथ आहे, अव्वल प्रतीचा संदर्भ ग्रंथ आहे. फार तर शिवकालावरील परदेशी साधने असं नाव त्या ग्रंथाला देणं अधिक संयुक्तिक ठरेल. पण इतिहास संशोधनामध्ये भक्कम पुरावे, कागदोपत्री समकालीन पुरावे याचा आधार असल्याशिवाय मांडणी न करणं ही जी इतिहास संशोधनाची शिस्त डॉक्टर बाळकृष्णांनी घालून दिली, तीच शिस्त पुढे डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी पाळली. तीच शिस्त नंतरच्या काळामध्ये माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार, प्राध्यापक रा कुलकर्णी या मंडळींनी पाळलेली आहे. इतिहास संशोधनाची एक वैभवशाली परंपरा डॉक्टर बाळकृष्णांच्या शिवचरित्र लेखनामधून झालेली आहे. तर जाता जाता शेवटचाच एक मुद्दा मी मांडतो, तो असा की बाळकृष्णाने एवढं अफाट कर्तृत्व गाजवलं. त्यांचं काय स्टँडिंग होतं, त्यांचं काय स्थान होतं? त्यांचं स्थान 3 पातळीवरती आपल्याला पाहावं लागतं. कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनामध्ये डॉक्टर बाळकृष्णांचं स्थान हे अनन्यसाधारण होतं. डॉक्टर बाळकृष्ण, भाई माधवराव बागल, क्षात्रक जगद्गुरू, बेनाडीकर पाटील हे 3ही समाज सुधारक एकजुटीने काम करतात. आणि कोल्हापूरचं सांस्कृतिक जीवन हे विकसित करण्यामध्ये, समृद्ध करण्यामध्ये डॉक्टर बाळकृष्णांची कामगिरी मोठी आहे. बाळकृष्ण एक विद्वान संशोधक म्हणून बाळकृष्णांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा मोठा मान होता. 1923 सालापासून बाळकृष्ण मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते. 1925 सालापासून रेकॉर्ड्स कमिशन ऑफ इंडिया याचे ते सदस्य होते. इंडियन हिस्ट्री काँग्रेसची स्थापना झाली, त्यात प्रारंभापासून ते सक्रिय होते. ब्रिटनमधल्या रॉयल इकॉनॉमिक सोसायटी, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी, रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी यांचे देखील ते फेलो होते. आणि अमेरिकेमधल्या इकॉनॉमेट्रिक्स असोसिएशनचे ते सदस्य होते. म्हणजे बाळकृष्णांची विद्वत्ता आणि व्यासंग याला स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मान्यता होती. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की बाळकृष्ण ही काही एक व्यक्ती नव्हती, ती समष्टी होती. बाळकृष्णांचं हे अफाट कर्तृत्व पाहिल्यानंतर एका संशोधकाने असे उद्गार काढले की डॉक्टर बाळकृष्ण हा एक चालता बोलता ज्ञानकोश होता. डॉक्टर बाळकृष्ण हे करवीरला लाभलेलं एक अमूल्य लेणं होतं. ते करवीर भूषण होते असंच म्हणणं उचित ठरेल. डॉक्टर बाळकृष्ण यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी इथे थांबतो. धन्यवाद. इतिहास विभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचं पहिले पुष्प आज गुंफण्यात आलं. आणि हे पहिलं पुष्प ज्यांनी गुंफलं ते शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे माजी अधिविभाग प्रमुख
प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले, व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक, शाहू संशोधन केंद्राचे संचालक आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, सभागृहामध्ये या पहिल्या व्याख्यानाला उपस्थित मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर मोरे, डॉक्टर रणधीर शिंदे, सोशियोलॉजी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर आर बी पाटील, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे कुटुंबीय आणि बहुतांशी इतिहास विभागातील विद्यार्थी, संशोधक आणि इतर श्रोते, प्रथमतः मी डॉक्टर बाळकृष्ण यांच्या पवित्र स्मृतीस मनपूर्वक अभिवादन करतो आणि ही व्याख्यानमाला मला वाटते ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या आग्रहानं सुरू झाली ते म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार सर, ज्यांनी शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर बाळकृष्ण यांनी लिहिलेले जे शिवचरित्र आहे ते शिवचरित्र विद्यापीठामार्फत प्रकाशित केले आणि तिथंच न थांबता त्याचा मराठी व्हर्जन महान शिवाजी हा सुद्धा प्रकाशित केला. त्याचा योग असा होता की शिवाजी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा ग्रंथ जो होता तो इंग्रजीमधला होता आणि हीरक महोत्सवानिमित्त तो मराठी सुद्धा त्यांनी पूर्ण केला. त्याचबरोबर त्यांनी संपादित केलेलं एक पुनर्प्रकाशित एक ग्रंथ आहे जो बाळकृष्णांच्यावर लिहिलेलं शिवाजी विद्यापीठानं प्रकाशन केलेलं आहे. तेव्हा ते मूळ प्रकाशन 1946 किंवा त्या दरम्यानचं असावं. त्या ग्रंथामधलं एक पेज रिप्रोड्यूस केलेलं आहे, त्याची किंमत ₹3.5 आहे मूळ ग्रंथाची. तर तो ग्रंथ सुद्धा त्यांनी प्रस्तावनेसहित पुनर्प्रकाशित केला आणि तेवढं एकमेव जे साहित्य आहे ते आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाळकृष्ण कोण होते हे आपल्याला त्यावरून कळतं. परंतु आजचे प्रमुख वक्ते यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि बाळकृष्णांच्या जन्मापासून ते त्यांच्या खरं म्हणजे त्यांच्या निधनानंतर सुद्धा काही गोष्टी घडल्या. त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर त्यांची मांडणी केली. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं, विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर भोसले सरांचं मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज हे सगळं त्यांचं व्याख्यान ऐकत असताना असं लक्षात आलं की डॉक्टर बाळकृष्ण यांच्यावरचं साहित्य फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या पुस्तकाव्यतिरिक्त मला नाही वाटत की काही गोष्टी अशा आपल्या सरकारनं उत्सुकतेने त्या पाहता येतील अशा आहेत. त्यामुळे मला पहिल्यांदा असं वाटतं की हे फक्त मला वाटतं, मी काही काम सांगतोय असा भाग नाही, की त्यांची एक बायोग्राफी लिहायचा प्रयत्न करावा. त्यासाठी तरुण संशोधक प्राध्यापकांनी पुढे यावं आणि त्याला मार्गदर्शन ज्येष्ठांनी करावं अशा पद्धतीचं. आता ते इतकं भेग आहे की कुणी पुढे यावं, कधी पुढे यावं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता मी विभाग प्रमुखांच्यावर सोपून देतो. त्यांच्या एकंदरीत सगळ्या कार्याचा ज्यावेळेला आढावा घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आता खूप सारी चर्चा चालू असते. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अंमलबजावणीच्या अडचणी किती आहेत त्याच्यावर खूप सारी चर्चा होते. परंतु त्या काळी साधारणतः 500 वर्षापूर्वी सुद्धा शिक्षणाचं केंद्र होत असताना
बहुशाखीय बहुभाषीय शिक्षण हे एका महाविद्यालयात असावं असा विजनरी प्राचार्य म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण. त्यामुळं मला असं वाटलं की आज फक्त इतिहास अधिभागाचेच विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, किंबहुना हे सगळं कोणी करायचं तर ते पण इतिहास विभागानेच करायचं अशा प्रकारचं एक अलिखित गोष्ट आहे. तर ती इतर विषयांच्या प्राध्यापकांनी किंवा विभाग प्रमुखांनी सुद्धा याच्यावर विचार करायला पाहिजे. समाजशास्त्राच्या विभागामध्ये ही चर्चा का होऊ नये? ज्यांच्या पुस्तकाचा क्रमिक पुस्तक म्हणून ज्या समावेश केला त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जर त्यांचं पुस्तक जात असेल तर अर्थशास्त्रामध्ये त्यांचं कार्य का चर्चेला जाऊ नये? किंवा त्यांचं म्हणजे फाईन आर्ट्समधलं सुद्धा त्यांची आवड आहे ती सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमच्या म्युझिक ड्रामॅटिक्समध्ये सुद्धा फाईन आर्ट्सच्या खाली सुद्धा त्याची चर्चा का होऊ नये? त्यामुळे त्याची व्याप्ती हळूहळू वाढायला पाहिजे. म्हणजे ही माझी दुसरी अपेक्षा या निमित्तानं मला आपल्यासमोर मांडावी वाटते. भोसले सरांनी एक असा उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये की त्यांना लहानपणी किंवा समजत्याच्या वयाच्या काळात त्यांना रंगारी किंवा टेलर व्हावं असं वाटायचं. मला वाटते कोल्हापूरमध्ये शिक्षण रूपी वस्त्र जे आहे ते अतिशय चांगल्यापैकी विणायचं काम त्यांनी इथे केलेलं आहे. त्यामुळे ते चांगले टेलर अशा अर्थानं आहेत की त्यांची गुंफण जी आहे ती इतकी स्ट्रॉंग झालेली आहे की ती पुढच्या कितीतरी पिढ्यांना ती आपल्याला उपयुक्त ठरते. तीच गोष्ट उच्च शिक्षणाचं जे बहुविद्याशाखीय म्हणतो ते विविध रंग तिथं सुद्धा त्यांनी ती सुद्धा कला आपल्याला तिथं दिसून येते. सरांनी फक्त आता लोहार सरांचं नाव घेतलं. इतिहास विभाग प्रमुखांची अडचण मला माहित आहे की ज्यावेळेला दुसरं पुष्प गुंफलं जाणार, तिसरं पुष्प गुंफलं जाणार, त्यावेळेला हे कोण येणार इथं पुष्प गुंफायला? आता मला असं वाटतंय की पवार सरांनी प्रास्ताविक आणि भोसले सरांनी पहिलं पुष्प गुंफल्यानंतर त्यांचा रोल बऱ्यापैकी त्यांची जबाबदारी असं म्हणते ती थोडीशी कमी करायला पाहिजे. आपण दुसऱ्या पुष्पाचं नाव मला वाटतं लोहार सरांच्याकडे जाते असं दिसतंय एकंदरीत. पण पुढे काय हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर याच्यावर बाळकृष्णांचा अभ्यास करणारी मंडळी तयार व्हायला पाहिजे. मी आता जेव्हा डॉक्टर अवनीश पाटलांना विचारलं की याच्यावर कोणी काम केलंय का, तर बहुतांशी असं दिसतंय की त्यांनी केलेल्या कामावर काम केलं असेल परंतु त्यांच्यावर काम झालेलं नाही. त्यामुळे तो सुद्धा एक प्रोजेक्ट पुढं अशा अर्थानं बायोग्राफी सोडून त्यांची विविध अंग आहेत ते दर्शवणारा मला वाटते तो प्रोजेक्ट निश्चित आपण घ्यायला पाहिजे. वयाच्या म्हणजे अकाली निधन झालं आणि प्राकृतिक अस्वास्थ्य असेल किंवा या सगळ्या आरोग्याच्या काही प्रश्नामुळं ते लवकर निवडले. तर ते काम करत असताना त्यांनी त्याची तमा बाळगलेली नाही हे बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळालं. म्हणजे ते रात्री 12-1 वाजेपर्यंत सुद्धा बाहेर सामाजिक कार्यात मग्न असायचे आणि त्यावेळेला ते घरी यायचे त्यावेळेला त्यांना भीती वाटायची. त्यांना अशी भीती वाटायची की त्यांची पत्नी त्यांना घरात घेणार नाही, एवढी भीती वाटायची. त्यावेळेला एक प्रसंग असा वाचण्यात आला की त्यांच्या सोबत जे होते ते घरी गेले, दारात उभारले आणि उघडल्या दार त्यांनी लगेच सांगितलं की उशीर का झाला ते हे सांगते. म्हणजे ती जबाबदारी स्वतःवर न घेता झटकून दुसऱ्याकडे ते सोपवले आणि ते रिकामे झाले. आणि अशा प्रकारचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही व्याख्यान मला सुरू झालेले आहे. फक्त पहिलं व्याख्यान इतकं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्या आठवणी अशाच आपल्याबरोबर राहाव्यात अशा अर्थाने मी डॉक्टर अवनीश पाटलांना जाता एवढंच सांगतो की याची एक पुस्तिका तयार करावी आणि भोसले सरांनी ती पुस्तिका होत असताना त्याचं एडिटिंग किंवा जे आपलं मत आहे ते तिथं जरूर मांडावं. त्यामुळं पहिलं पुष्प हे कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहील आणि ते पुस्तिका स्वरूपात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. भोसले सरांना आणखी धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद. व्हाईस चान्सलर साहेब सौजन्य मूर्ती असल्यामुळं त्यांनी फक्त इच्छा प्रदर्शित केली. पण त्या पाठीमागं की केवळ इच्छा नाही आहे, ते एक प्रकारची शैक्षणिक किंवा अकॅडमिक आज्ञा आहे असं मला वाटतं.
आणि त्यांचा मित्र म्हणून मी या ठिकाणी त्यांना जाहीर विनंती करतो की डॉक्टर बाळकृष्णांचं चरित्र त्यांनी लिहावं, त्यांच्यासारख्या अभ्यासकांनी लिहावं आणि हे शिवाजी विद्यापीठ शाहू संशोधन केंद्र ते प्रकाशित केले. टाळ्या वाजवा ना. आपण ऐकलं असेल की इतकं अभ्यासपूर्ण, इतकं आखीव आणि रेखीव असं वक्तृत्व फारसं ऐकायला मिळत नाही. फुलोरा कुठेच नाही. पण अभ्यासाचा बेस ज्याला म्हणतो तो धरून लक्षपूर्वक जर मी ऐकत होतोच, एकही वावगा शब्द त्यांच्या कुठल्या लेक्चरमध्ये नाही आहे. कुठेही अशा प्रकारचं थांबणं नाही आहे. आता ती देणगी त्यांच्या परिवारातून त्यांना आलेली आहे असं समजतं. तर समाव ह्या मंडळींना आपण आता लिहितं करायला लावलं पाहिजे. आणि त्यामुळे डॉक्टर अरुण भोसले आपली प्रकृती यापेक्षा चांगली राहील आहेच. तेव्हा मी जी विनंती केली, मला वाटतंय आपल्या अनुज्ञेनं जर त्याला आपला पाठिंबा, आपली संमती असेल असं मी गृहीत धरलेला आहे. तेव्हा पुस्तिकातून येईलच पुस्तिका. पण मला असं वाटलं की डॉक्टर अरुण भोसलेनी हा एकच एकमेव माणूस दिसतोय मला की डॉक्टर बाळकृष्णांना न्याय देऊ शकेल. आणि म्हणून चांगलं काम डॉक्टर बाळकृष्णांचं काम, बाळकृष्णांचं नाव, त्यांची स्मृती अधिकाधिक त्यामुळे उजळणार आहे. आणि आजच्या पिढीला खरोखर डॉक्टर बाळकृष्ण काय हे फारसं माहीत नाही आहे. अभ्यासकांना माहीत आहे, परंतु सर्वसामान्य पिढीला माहीत नाही आहे. मागच्या पिढीला ज्यांना बाळकृष्ण यांनी बघितले अशी माणसं सुद्धा आता हयात नाही. डॉक्टर बाळकृष्ण काय, माझा भाई माधवराव बागल काय, शास्त्री जगद्गुरू काय, आपण म्हणाला ते खरं आहे. कोल्हापूरचं एकेकाचं वैभव आहे आणि हे वैभव आज दिसत नाही आपल्याला. कोल्हापूर मोठं झालं कशामुळे? कोल्हापूर मोठं झालं ह्या बाळकृष्णासारख्या माणसाच्यामुळे. बाळकृष्णाने कोल्हापूरच्या अकॅडमिक मॅप ऑफ इंडियावर कोल्हापूर आणलं. हे सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. तेव्हा माझी ही एक विनंती राहील, मित्र म्हणून एक प्रकारची इच्छा राहील की डॉक्टर अरुण भोसलेनी पुढच्या वर्षापर्यंत, एक वर्ष आहे असं, पुढच्या वर्षापर्यंत आणि याच कार्यक्रमात आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन करू अशा प्रकारचं मी आश्वासन आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भाषण केले ते आमचे गुरु आहेत डॉक्टर अरुण भोसले सर. यांच्याच पहिल्यांदा मी सरांच्याच तोंडातून बाळकृष्णांचं नाव ऐकलं. म्हणजे मी इतिहास विभागात आल्यावर खरं तर माहीत होतं की राजाराम कॉलेजचे प्राचार्य बाळकृष्ण, पण कोण होते ते आणि त्यांचं कशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे याबद्दल सुरुवातीला भोसले सरांनीच मला सांगितलं. तो जो फोटो आहे तो फोटो डुप्लिकेट करून आणायला मला सांगितलं होतं आणि तो फोटो आमच्या हेडच्या केबिनमध्ये सरांनी लावलेला होता. त्यानंतर सत्यवादीमध्ये संशोधन करत असताना मला एक 1936 सालच्या पेपरमध्ये बाळकृष्णांचा असाच एक फोटो मी पाहिला आणि त्या पेपरमध्ये 2 पानाची खूप मोठी विस्तृत बातमी होती की कोल्हापुरामध्ये मुंबई इलाका इतिहासकारांची परिषद, म्हणजे 16 आणि 17 ऑक्टोबर 1936
की पहिली सगळे मुंबई इलाक्यातील इतिहासकार कोल्हापूरला आले होते आणि फार मोठी जंगी परिषद झाली आणि ती त्या सत्यवादीमध्ये 2-3 पानं त्याचं वर्णन आहे. आणि तेव्हा मला वाटलं की अरे मला वाटतं की पहिली कुठली अशा विषयाची परिषद झाली आहे कोल्हापुरात. मला नाही वाटत इतर कुठल्या विषयाच्या परिषदा 36 सालच्या आधी कोल्हापूरमध्ये झाल्या असतील. त्यामुळे ही पहिली इतिहासाची परिषद कोल्हापूरमध्ये घेण्याचं श्रेय हे डॉक्टर बाळकृष्णनचं आहे. आणि एका अर्थाने कोल्हापूरमधल्या सर्व इतिहास लेखनाचा वारसा बाळकृष्णांपासूनच सुरू होतो. सर म्हणाले तसं सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री रायटिंग ही बाळकृष्णांनी कोल्हापूरमधून रुजवलेली आहे आणि त्याचा वारसा इतिहास विभागापर्यंत आहे, शाहू संशोधन केंद्रापर्यंत आहे. आणि आपण या मोठ्या कार्याचं त्यांच्या वारसदार आहोत, इतिहास विभाग विशेषतः. आणि आज त्यांच्यावर एवढ्या उत्कृष्टपणे व्याख्यान दिल्याबद्दल मी आमचे गुरुवर्य डॉक्टर अरुण भोसले यांचे सर्वप्रथम आभार मानतो. म्हणजे काही मुलांचे मला फोन आले, सर पाऊस पडायला लागलाय, येईल की नाही सांगता येणार नाही. मी त्यांना फोनवर म्हणालो तुम्ही तुमचं ठरवा, अद्भुत व्याख्यान होणार. कारण मला माहीत आहे की सरांचं व्याख्यान नेहमीच अद्भुत असतं. हो. आणि कागलचे जटेतोर सर होते, ते म्हणाले, त्यांना फोन केला तेव्हा म्हणाले असं आहे. आणि म्हटलं मुला मुलींना घेऊन ये सगळ्या, तुला माहीत आहे अद्भुत होते व्याख्यान. आणि मला वाटतं 25 मुली आणलेल्या. त्यामुळे आम्ही अनेक अशी व्याख्यानं ऐकलेले आहेत जी आम्हाला मंत्रमुग्ध करून सरांनी त्याचं सोडलेलं आहे. एक मला व्याख्यान आठवतंय साताऱ्याचं, जिथं राजकारणावर सरांनी व्याख्यान दिलं होतं. तासभर एवढे मोठे खूप लोक होते, पण टाचणी सुद्धा आली. एकदम सगळ्या राजकारणाचा व्यवस्थित आढावा सरांनी घेतलेला होता. तर सर तुम्ही इथं आलात आणि हे व्याख्यान दिलं. पहिलं पुष्प गुंफलं प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचं. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने, इतिहास विभागाच्या वतीने, शाहू संशोधन केंद्राच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के सर हे आमच्या विभागाच्या मागचं प्रेरणास्थान आहे. नेहमी कुठल्याही उपक्रमात ते आमच्या पाठीमागं असतात, आम्हाला प्रोत्साहन देतात. एक कार्यक्रम केला की त्यातून 2 नवीन उपक्रम निर्माण होतात. आणि त्यांचं म्हणणं असं की हीच तुमची पोचपावती आहे. आणि खरं आहे सर, हीच आमची पोचपावती आहे. आणि आज त्यांनी जे सांगितलं की या व्याख्यानाची पुस्तिका करावी, तेही आम्ही काम करू. पुढे बाळकृष्णांचं सुद्धा चरित्र लिहिण्याचे जे काय सरांनी आश्वासन दिले त्याचा देखील पाठपुरावा करू. वेळात वेळ काढून त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. आज त्यांची फायनान्सची मीटिंग होती, पण आपला कार्यक्रम आहे म्हणून ते कळाल्यावरती फायनान्सची मीटिंग 2:30ला ढकललेली आहे. म्हणजे त्यासाठी त्यांनी म्हणजे हे व्याख्यान ऐकण्यासाठी त्यांनी ती मीटिंग पुढं ढकलली यासाठी. आणि आम्हाला वेळ दिला सर, यासाठी मी त्यांचे सर्वांच्या वतीने, इतिहास विभागाच्या वतीने, शाहू संशोधन केंद्राच्या वतीने आणि सर्व इतिहास विभागातील विद्यार्थीच्या वतीने आभार मानतो. गुरुवर्य डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी प्रास्ताविक केलं. अनेक वेळेला आम्हाला हा अनुभव आहे की जयसिंगराव पवारांचं जर नाव कार्यक्रम पत्रिकेत असेल तर गर्दी होते. कारण इतिहासाचे विद्यार्थी आमचे बऱ्याच वेळेला ते नाव आहे म्हणून ऐकायसाठी येतातच, हजर राहतातच. आणि यावेळेस देखील म्हणजे त्यांच्या BA पासून त्यांनी पुस्तकं सगळे पवार सरांची वाचली असल्यामुळे त्यांना त्यांचं ऐकायचं असते. आणि सरांनी आज देखील प्रास्ताविक केलं, आमच्या या उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य केलं, साथ दिली, यासाठी मी पवार सरांचे आभार मानतो. अनेक नामवंत व्यक्ती आलेले कार्यक्रमांना.
वसुधा पवार मॅडम आल्या आहेत, मंजुश्री पवार आल्या आहेत, माने सर आलेले आहेत गारगोटीवरनं, आणि ते पण यांच्याबरोबर गारगोटीवरनंच ना हां 3-4 जण आलेले आहेत. बिराजदार सर आलेले आहेत वाईवरनं, म्हणजे वाईवरनं भाषण ऐकायला येणार आणि ही मोठी गोष्ट आहे. त्यांचे त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्येष्ठ अभ्यासक आहेत, माजी विभाग प्रमुख इतिहास विभागाचे डॉक्टर एम ए लोहार सर आलेले आहेत, सोशिओलॉजी विभागाचे माजी विभाग प्रमुख आर बी पाटील सर आलेले आहेत, साबळे सर आलेले आहेत, शिंदे सर आलेले आहेत. तर या सर्वांचे मी आभार मानतो. प्राध्यापक आलेले आहेत, मित्र माझे आलेले आहेत 2, जे नेहमी म्हणजे ज्यांना जमल तसं हजर असतातच इतिहासाच्या कार्यक्रमांना. इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे आणि मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर रणबीर शिंदे, कागल कॉलेजचे संतोष जटेटो सर आलेले आहेत. त्यांनी 25 मुली घेऊन आलेले आहेत. त्या सर्व मुलींचे मी आभार मानतो. संतोष जटेटो सरांचे मी आभार मानतो. डिपार्टमेंट ऑफ मराठीचे पण खूप विद्यार्थी आहेत. म्हणजे काही संशोधिका मराठीच्या अशा आहेत की त्या इतिहास विभागाच्या सर्व कार्यक्रमांना असतात. इतिहास विभागाचे विद्यार्थी आहेत का मराठी डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत, कधी घोळ होण्याची शक्यता आहे. त्यांचे आभार. महावीर कॉलेज चंद्रशेखर काटेके काही विद्यार्थी घेऊन आलेले आहेत, तुमचे आभार सर. शहाजी कॉलेज सुरेश शिकरे सर आलेले आहेत, तुमचे आभार. व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ज्यांनी आलोक जत्राटकर सर त्यांनी केलं, त्यांचे मी आभार मानतो. सुष्मिता फुकाळेने सूत्रसंचालन केले, तिचे आभार. आणि शाहू संशोधन केंद्राचे सचिन घोरपडे, देविका पाटील मॅडम, दत्ता मचाले, उमाकांत नाशिकर, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी इतिहास विभागाचे विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी, बाहेरून आलेले श्रोता वर्ग, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी